पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. की जन्म आणि मरण आणि ह्या जन्ममरणाच्या चक्रामधून काय करा तर हे परमेश्वरा कृपया पारे पाहि मुरारे. म्हणजेच हे परमेश्वरा तुम्ही काय करा तर हे जे जन्ममरणाचं जे चक्र आहे अत्यंत दुस्तर आहे की जे पार करणं म्हणजे अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून हे परमेश्वरा हे मुरारे तुम्ही काय करा आमच्यावर कृपा करा आणि या जन्म आणि मरणाच्या चक्रामधून आम्हाला काय करा बाहेर काढा. आणि म्हणून या श्लोकाचं आपण व्याख्यान कालच्या पाठात पाहत होतो की नास्तिक मताप्रमाणे आपण पाहिलं की काय शरीर म्हणजेच आत्मा. मग काय करा खाओ पिओ मजा करो हा त्यांचा सिद्धांत झाला. पण आस्तिक सिद्धांत आहे तो काय सांगतो पृथ्वी आदी जी पंचमहाभूत आहे यांचं एकत्रीकरण करण्यासाठी कोणती तरी विशिष्ट शक्ती आहे आणि जी हे संपूर्ण सृष्टीचं असणारं जे चक्र आहे हे संपूर्ण सृष्टीचं चक्र चालवण्यासाठी जी प्रेरणा जो स्रोत जी शक्ती पाहिजे ते प्रेरणा स्रोत शक्ती ते तत्व आम्हाला देत राहतं. आणि म्हणून त्याची मीमांसा मग त्या तत्वाचा असणारा आणि माझा संबंध काय वगैरे संपूर्ण जी मीमांसा आहे ही मीमांसा वेदांत शास्त्राने केली. आणि म्हणून याच्यामध्ये मुख्य विषय काय तर जन्माला येणं आणि जाणं. मग हा जन्माला कोण येतो आणि कोण जातो ज्याला आपण जीव असं म्हणतो. काय की हा जीवात्मा काय होतो तर हा जीवात्मा जन्माला येतो आणि हा येतो आणि त्याच्या कर्माच्या अनुषंगाने हे शरीर सोडल्यानंतर पुन्हा काय होतो तर पुन्हा दुसऱ्या शरीराला धारण करतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो परानि. भगवंत म्हणतात ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्र टाकून आपण ज्याप्रमाणे नवीन वस्त्र धारण करतो त्याप्रमाणे अन्यानी देहानी त्याप्रमाणे हा जीवात्मा अन्य देह धारण करत जातो. मग जीवात्मा म्हणजे नक्की काय सगळ्यांना पडलेला अत्यंत गहन प्रश्न की जीवात्म्याचं स्वरूप काय. वास्तविक जीवात्मा आपण म्हणतो जो हे सुख दुःख अनुभवतो या लोकामधून दुसऱ्या लोकांमध्ये जातो पुण्य पापाच्या अनुषंगाने तो अनेक प्रकारचे लोक ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थाः वगैरे अनेक प्रकारचे लोक तो काय करतो त्या लोकांची प्राप्ती करून घेतो. मग असा हा जीवात्म्याचं वास्तविक स्वरूप काय हे जाणण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी पंचदशीमध्ये भगवंत सांगतात चैतन्य यदि अधिष्ठानम चैतन्य आणि त्याचा असणारा अधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. म्हणजेच लिंग शरीर म्हणजे काल सांगितलं एक स्थूल सूक्ष्म आणि कारण. अतिशय व्यवस्थित ऐकायचं आहे. स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर अशा तीन प्रकारची शरीरं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. मग त्यातलं लिंग शरीर म्हणजे आपण सूक्ष्म शरीर असं म्हणतो.
म्हणजेच लिंग शरीराचं आधारभूत चैतन्य म्हणजे अधिष्ठान म्हणजे आत्मतत्व. मग लिंग शरीर म्हणजे काय अथवा सूक्ष्म शरीर म्हणजे काय, तर लिंग शरीर अथवा सूक्ष्म शरीर म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी ही जी आहेत या सगळ्यांच्या एकत्रीकरणाला 17 ही जी तत्व आहेत ही 17 तत्व अथवा ह्या 17 तत्वांमध्ये काय पडलेल्या चैतन्याच्या चित्भासाला, वास्तविक चैतन्य नाही तर काय चित प्रतिबिंब, चैतन्याचं असणारं जे प्रतिबिंब आहे ते चैतन्याचं प्रतिबिंब काय होतंय या ठिकाणी कुठे पडतंय या सूक्ष्म शरीरात. म्हणजे कुठं हे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण चतुष्टय याच्यामध्ये त्या चित्स्थानीय म्हणजे असणारा सच्चित आत्मस्वरूपाचं असणारं जसं सूर्याचं असणारं प्रतिबिंब कुठं पडतं इथं खाली पडतं. मग खाली सूर्याचं प्रतिबिंब जे खाली ज्यावेळेस पडतं त्यावेळेस ते प्रतिबिंब असतं ते आपल्या सगळ्यांना सर्वत्र दिसतं का, तर खाली पडणारं प्रतिबिंब सर्वत्र दिसत नाही. जिथं पृष्ठभाग त्याला परावर्तित करतो म्हणजे पाण्यामध्ये अथवा आरशामध्ये जिथनं ते परावर्तित होऊ शकतं त्या ठिकाणी ते प्रतिबिंब त्या ठिकाणी पडतं आणि ते आपण पाहतो. त्याप्रमाणे इथे ते चित्त असणारं प्रतिबिंब म्हणजे सच्चित आनंद स्वरूप असणारं ते चैतन्य ब्रह्मतत्व आहे त्याचं असणारं प्रतिबिंब बिंबस्थानी तेच आहे. परंतु इथं काय झालं त्याचं असणारं प्रतिबिंब मग पडलं कुठं सूक्ष्म शरीर म्हणजे जे अंतःकरण जे आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार इथं काय झालं ते पडलं. आणि ज्या क्षणी ते त्या ठिकाणी पडलं त्यावेळेस काय झालं अहम वृत्तीने त्याला ग्रहण केलं. आणि ज्या वेळेस अहम वृत्तीने त्याला ग्रहण केलं त्यावेळेस त्याचंच नाव काय जीवात्मा, त्या आत्म्याचा जीवात्मा जीवती अस्मिन् शरीरे इति जीवात्मा या शरीरामध्ये त्याने जगायला सुरुवात केली म्हणून त्याला आपण जीवात्मा असं म्हणतो. आणि मग हा असणारा हा जीवात्मा काय करतो की जे सूक्ष्म शरीर आहे की जे येतं जातं ते काय करतं आपल्या कर्माच्या अनुसार, कारण हे अनादि परंपरा आहे. अनादि परंपरा असल्यामुळे त्याने जी काही कर्म केली त्या कर्माच्या अनुषंगाने त्याला त्या त्या शरीराची प्राप्ती होते. आणि त्या शरीराच्या प्राप्तीनंतर त्या शरीराच्या अनुषंगाने म्हणजे कोणतं स्थूल शरीराच्या अनुषंगाने तो जीवात्मा सुख आणि दुःखाचा उपभोग घेत राहतो. लक्षात आलं का. मग जीवात्मा म्हणजे काय तर चित प्रतिबिंब चैतन्याचा असणारं प्रतिबिंब या सूक्ष्म शरीरामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये ज्यावेळेस पडतं त्यावेळेस त्याला अहमवृत्ती ग्रहण करते. आणि ज्यावेळेस अहमवृत्ती त्याला ग्रहण करते त्याच वेळेस ते आत्मतत्व जीवतत्वाला प्राप्त होतं. याची पुन्हा व्याख्या पुढे करू. एक सर्वसाधारण आता तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जातं आणि येतं कोण जातं आणि कोण येतं तर सूक्ष्म शरीर जे आहे ते सूक्ष्म शरीर ही संपूर्ण यात्रा ज्याला आपण जीवात्मा म्हणतो ते सूक्ष्म शरीर हे संपूर्ण यात्रा करत असतं. मग हे सूक्ष्म शरीर ज्यामध्ये राहतं ते कोणतं तर ज्यामध्ये राहतं त्याला आपण स्थूल शरीर असं म्हणतो की ज्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर राहतं. मग हे स्थूल शरीर कशापासून बनतं ते स्थूल शरीर काल आपण पाहिलं तस्मात् आत्मनः आकाश संभूतः आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी
हे जी 5 तत्व जे आहेत, या पंचतत्वांचं काय होतं? पंचीकरण. ते आपण पुढे पाहू. पंचीकरण होतं म्हणजे नक्की काय होतं. इथं आत्तापुरतं एवढंच समजून घ्या. तर पंचीकरण होणं म्हणजे फक्त ही 5ही तत्व एकत्रित येणं, म्हणजे स्थूल भावामध्ये ती आपल्याला दिसणं, म्हणजे स्थूल शरीर. म्हणजे सुख आणि दुःख भोगण्यासाठी काय प्राप्त झालेलं साधन. येते का लक्षात? सुख आणि दुःख म्हणजे सुख आणि दुःखाचा, आणि याचा वास्तविक संबंध नाही. जसं घर आणि घरामध्ये राहणारा घराचा स्वामी म्हणजेच कोण? घराचा मालक. मग घर सुख दुःख भोगतं का घराचा मालक सुख दुःख भोगतो? ज्याप्रमाणे जी काही सुखदुःख येतील ती सुखदुःख घर भोगत नाही. मग कोण भोगतं? तर घराचा असणारा स्वामी, घराचा असणारा मालक ती सुखदुःख भोगतो. त्याप्रमाणे हे स्थूल शरीर म्हणजे काय? हे फक्त घर आहे. मग या घराचा असणारा स्वामी अथवा मालक तो कोण? ते सूक्ष्म शरीर. येते लक्षात? मग सूक्ष्म शरीर म्हणजे काय? आता स्थूल शरीराची व्याख्या झाली. फक्त पंचमहाभूत जे आहे या पंचमहाभूतांचं एकत्रीकरण होऊन स्थूल भावाला प्राप्त होणं आणि सूक्ष्म शरीराला सुख आणि दुःख भोगण्यासाठी उपलब्ध जागा करून देणं एवढं स्थूल शरीराचं कार्य. विषय संपला त्याचा. आता विषय सुरू होतो जीवात्म्याचा, म्हणजे सूक्ष्म शरीर. की हे सगळं आपण भोगतो, सुख भोगतो, दुःख भोगतो, हे सगळं जातो येतो भोगतो. हे कोण? तर हा जीवात्मा. मग जीवात्मा म्हणजे काय? तर सूक्ष्म शरीर. मग सूक्ष्म शरीर म्हणजे अपंचीकृत. काय? तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, त्याबरोबर कोण? मन आणि बुद्धी. असं 17 जे आहेत हे 17चं जे एकत्रीकरण आहे, किंवा त्याला दुसऱ्या भाषेत आपण कुठे कुठे शास्त्र व्याख्या करतं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांना सुद्धा घेतलं जातं. म्हणजे अंतःकरण जे चतुष्ट आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आणि यद्यपि पंच ज्ञानेंद्रिय असो, कर्मेंद्रिय असो किंवा पंच प्राण असो, यांना जोपर्यंत काय होतं? प्रेरणा मिळत नाही. मग प्रेरणा देण्याचं जे काम आहे, हे प्रेरणा देण्याचं काम कोण करतं? तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अलग लक्षात. विषय आणखी आता सूक्ष्म होईल. म्हणजेच हे संपूर्ण शरीराचे भोग, सुख, दुःख हे शेवटी सगळी येऊन कुठे राहतात? मग सगळीच्या सगळी येऊन या अंतःकरण चतुष्टय मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यामध्ये हे सगळे आपले असणारे संस्कार, मग संचित असो, प्रारब्ध असो अथवा आगामी असो, हे सगळेच्या सगळे जे संस्कार आहेत हे संस्कार या ठिकाणी येऊन थांबतात. आणि मग या ठिकाणी आल्यानंतर ज्या पूर्व जन्माच्या अनुषंगाने त्याने ज्या प्रकारची पुण्य आणि पाप केलेली असतात त्या अनुषंगाने त्याला त्या त्या देहाची प्राप्ती करून देतात आणि ते सुख आणि दुःख उपभोगायला लावतात. म्हणजेच हे अंतःकरण चतुष्टय जे आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. या सगळ्यामध्ये आत्ताच्या सगळ्या व्याख्यांमध्ये तर महत्त्वाचं काय? ज्याला म्हणतो आपण चित्त आणि जड ग्रंथी, ही इथेच आहे.
कुठे? सूक्ष्म शरीर आणि त्यानंतर येणारं कारण शरीर. इथं चित आणि जड ग्रंथी बांधलेली आहे, ज्याला महाराज म्हणतात बंधनापासून उकलली गाठी. स्थूल शरीराचा विषय संपला. आता विषय कोणाचा चालू झाला? सूक्ष्म शरीर. मग सूक्ष्म शरीर म्हणजे काय? पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण हे पण बाजूला गेले. कारण त्यांना जोपर्यंत मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार जोपर्यंत प्रेरित करत नाही, त्यांना इंद्रियांना जोपर्यंत सांगत नाही बुद्धी ते पहा, मन सांगत नाही हे कर, तोपर्यंत ती करत नाही. पण ती काय झाली? त्यांना प्रेरणा देणारं मुख्य स्थान कुठं आलं? अंतःकरणामध्ये. मग अंतःकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग अंतःकरणाचा संबंध कोणाशी? मग आता हे आणखी सूक्ष्म होऊन याचा संबंध पुढे जाऊन जे तिसरं आहे की जे यालाही प्रेरणा देतं ते कोण? कारण शरीर. स्थूल गेलं, सूक्ष्म, सूक्ष्मानंतर संबंध वास्तविक जो आहे हा संबंध सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर या दोघांचा संबंध आहे. इथेच वास्तविक जी ग्रंथी आहे ही ग्रंथी या ठिकाणीच आहे. म्हणजे त्याचं कारण सूक्ष्म शरीराला सुखदुःख अनुभवायला लावण्यासाठी हा सच्चित आनंद स्वरूप असणारं ब्रह्मतत्व, आत्मतत्व जीवभावाला जाण्यासाठी कारण काय? तर त्याच्यासाठी कारण म्हणजे मूल अज्ञान अविद्या पहिलं. मग ती कशी आहे? अनिर्वाच्य. कधीपासून आहे? अनादिकालापासून. ही अविद्या आहे. या अविद्येमुळे काय होतं? चैतन्याचं असणारं प्रतिबिंब अंतःकरणामध्ये पडल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला सर्वप्रथम कोण ग्रहण करतं? तर सर्वप्रथम मन, बुद्धी, चित्त हे पण बाजूला गेले. मग अहमवृत्ती जी आहे हे अहमवृत्ती काय करते? ते पडल्या क्षणी त्याला ग्रहण करते आणि हीच अहमवृत्ती त्याला ग्रहण केल्यानंतर मी 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 अहम 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 म्हणून म्हणायला सुरुवात करते आणि हा संपूर्ण व्यापार त्यानंतर आरंभ होतो. जसं सूर्याचं असणारं प्रतिबिंब बिंब आपण कुठे पडतो? आता सध्या सोलर लाईट सगळे आपण लावतो. मग त्या सोलर पॅनलवर काय होतं आहे? तर सूर्याचं प्रतिबिंब पडतं आहे. पडल्याबरोबर काय होतं? ते सोलर पॅनल त्यातली जी शक्ती असते त्याला कार्य करण्यासाठी ती ग्रहण करते आणि खाली घेऊन येते. आणि मग खाली आणल्यानंतर जे काय विद्युत उपकरणं आपण लावलेली आहे मन, बुद्धी, चित्त म्हणजे इन्व्हर्टर समजा, त्याला काय करते? त्याला ती संपूर्ण चार्ज करण्याचं काम करते. आणि चार्ज केल्यानंतर मग ते जे इन्व्हर्टर आहे ते घरातली संपूर्ण विद्युत सामग्री काय करते? पुन्हा चालवण्याचं काम करते. त्याप्रमाणे इथे इन्व्हर्टर कोणता आहे? अंतःकरण चतुष्टय. हा काय? हा एकदा चार्ज झाला मग याला चार्ज करण्याचं काम कोण करतंय? तर याला चार्ज करण्याचं काम ही अहमवृत्ती की जे चैतन्याचं असणारं प्रतिबिंब त्यामध्ये पडतं आणि पडल्यानंतर ती मनबुद्धी चित्त अहम चित्ताला प्रेरणा देतं, चित्त बुद्धीला, बुद्धी मनाला, मन असणारे पंचप्राण, पंचप्राण पंचकर्मेंद्रिय, पंचकर्मे म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय. अशा प्रकारे असणारा सच्चित आनंद स्वरूप ते ब्रह्मतत्व ते जीवभावाला प्राप्त होतं. परंतु सच्चिदानंद असताना सुद्धा ते तत्व जीवभावाला कसं प्राप्त झालं? वास्तविक सच्चिद आनंद स्वरूप आहे. मग त्याने जीवभाव प्राप्त का केला? याचं कारण काय सांगतं शास्त्र? याच्यासाठी शास्त्र म्हणतं अविद्या. अविद्येमुळे. मग ती अविद्या कशी आहे? तर त्या अविद्येचं उत्तर शास्त्र देतं अनिर्वाच्य.
कसं वास्तविक आहे, सच्चिदानंद स्वरूपच आहे, परंतु सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा जीवभावाला प्राप्त झाला. कसा झाला तर अनिर्वाच्य. शास्त्र व्याख्या करतं की कसा झाला आम्हाला माहिती नाही, परंतु प्राप्त झाला हे खरं आहे. कारण का सुख आणि दुःख याचा अनुभव करतोय. मग कधीपासून प्राप्त झाला तर कधीपासून अनादिकालापासून. कधी प्राप्त झाला माहिती नाही, अनादिकालापासून. का अविद्येमुळे. अविद्या म्हणजे मूल अज्ञान, स्वस्वरूपाचं विस्मरण. काय झालं, मी सच्चित आनंद स्वरूप असताना सुद्धा अविद्येमुळे, म्हणजे त्या अविद्येचा असणारा जो संबंध, तो संबंध कसा झाला तर तो संबंध शास्त्र म्हणतं त्याच्यासाठी शास्त्राकडे सुद्धा शब्द नाही की कसा बाबा तो झाला असताना सच्चिदानंद स्वरूप जीव स्वरूपाला प्राप्त झाला कसा. म्हणून शास्त्र म्हणतं आमच्याकडे मला सुद्धा वर्णन करायला शब्द नाही. अनिर्वाच्य. तो कसा झाला हे माहिती नाही, पण प्राप्त झालाय. मग प्राप्त झाला हे कसं सांगतो, कारण तो सुख आणि दुःखाचा अनुभव करतोय. आणि तोच अनुभवाने ज्या वेळेस स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतो त्यावेळेस काय होतो, तो पुन्हा स्वस्वरूपामध्ये स्थित होतो. आणि म्हणून अशा प्रकारे अनादिकालापासून अविद्येमुळे हे सच्चित आनंद असणारं तत्व जीवभावाला प्राप्त झालं. त्याचं कारण अनिर्वाच्य. कसं झालं हे माहिती नाही. का झालं तर अविद्या, अज्ञान, अविद्या. म्हणून जोपर्यंत अज्ञान अविद्या जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला हा जीवभाव आहे. आणि ज्या क्षणी त्याला काय होणार आहे, ज्ञानाची प्राप्ती होणार आहे, त्या क्षणी त्याचा आत्मभाव म्हणजे सच्चिदानंद स्वरूप भाव त्याला पुन्हा प्राप्त होणार आहे. तेच गीता म्हणते अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. त्याचं जे ज्ञान आहे स्वस्वरूपाचं ते काय झालं, अज्ञानाने आवरित केलं. आणि मग त्यामुळे काय झालं, तो मोहित झाला. म्हणजे मोहित होणं म्हणजे काय, वास्तविक सच्चित आनंद स्वरूप असताना सुद्धा तो स्वतःला मी करता, मी धरता, मी हे सगळं अनुभवता हे मानू लागला. कशामुळे, अज्ञानामुळे. आणि मग करायचंय काय, म्हणून हे अज्ञान जे आहे, शास्त्र सगळं शिकण्याचं प्रयोजन साधना हे सगळं का करायचं, जप तप व्रत वैकल्य हे सगळं करण्याचं मूलभूत कारण काय, तर हे जे अज्ञान जे आहे हे अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. हा ज्ञानरूपी अग्नी जो आहे, हा ज्ञानरूपी अग्नी ज्यावेळेस प्रज्वलित होईल त्यावेळेसच हे जे अज्ञान जे आहे हे अज्ञान दूर होईल. जसं एखाद्या गुहेमध्ये काय हजारो वर्ष अंधकार असतो, म्हणजे अनादिकालापासून. परंतु अनादिकालापासून असणारा अंधकार ज्या क्षणी आपण त्या गुहेमध्ये, अंधकार असणाऱ्या गुहेमध्ये ज्या क्षणी आपण दीप प्रज्वलित करू त्या क्षणी काय होणार आहे, अनादि हजारो वर्ष असणारा अंधकार त्या क्षणी काय होणार आहे, नाहीसा होणार आहे.
त्याचप्रमाणे अनादिकालापासून आलेलं हे अज्ञान जे अनिर्वाच्य आहे, हे अज्ञान काय होणार आहे, तर ज्या क्षणी हा ज्ञानरूपी दीप या अंतःकरणामध्ये प्रज्वलित होणार आहे, त्या क्षणी हा जीवभावाला आलेला सच्चित आत्मस्वरूप आत्मतत्व पुन्हा स्वस्वरूपाला जाणार आहे. आणि म्हणून जर जीवाला स्वस्वरूपामध्ये जायचं असेल तर काय केलं पाहिजे, म्हणून स्वस्वरूपाच्या प्राप्तीसाठी त्याला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायचं. मग ज्ञान कोणतं, स्वस्वरूपाचं ज्ञान, मी कोण हे त्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मीची असणारी निष्पत्ती जी आहे, ही संपूर्ण मीची असणारी निष्पत्ती, ज्याला ज्याला मी म्हणतो ते वास्तविक तू नाही, हे सांगण्याचा प्रयत्न आम्हाला शास्त्र करत असतं. शास्त्र कशासाठी शिकायचं, तर ज्याला मी म्हणतोय, मी मन बुद्धी चित्त अहंकार हा मी आहे, अरे ते तू नाही आहेस. मनोबुद्धी चित्तानि अहंकार नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायू. मग तू कोण आहेस, तर तू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तू वास्तविक सच्चित आनंद स्वरूप आहेस. परंतु अविद्या अज्ञान अथवा मूल अज्ञान, त्यामुळे तू काय झालं, स्वतःला मी म्हणून घेतलं आणि या मीमुळे त्या सच्चित आनंद स्वरूपाला मीमुळे जीवात्म्याची बाधा झाली. आणि ज्या क्षणी त्याला जीवात्म्याची बाधा झाली, त्या क्षणी त्याला त्या अनुषंगाने हे संपूर्ण सुख आणि दुःख तो अनुभवू लागला. म्हणून याच्यातनं जर बाहेर जायचं असेल तर काय केलं पाहिजे, पुन्हा स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त करून घेणं. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात काय, की पुनरपि जननम पुनरपि मरणम, जन्म मरण जन्म मरण, पुनरपि जननी जठरे शयनम, की पुन्हा जन्माला यायचं म्हणजे काय, आपल्या कर्माच्या अनुषंगाने त्या त्या परिस्थितीमध्ये तो पुन्हा जिथं त्याला ते कर्म उपभोगायचं असतं त्या त्या ठिकाणी तो जन्माला येतो. मग तो कसा जातो त्याचं ब्रह्मसूत्रामध्ये वर्णन केलं आहे. तो त्या त्या चंद्रलोकामध्ये जीव गेला की 10 दिवस आपण तिथेच राहतो, म्हणून आपण 10वा म्हणतो. 10वा का साजरा करतो किंवा 10वा गेल्यानंतर सुतक का, तर जसं यायला त्याला 9 महिने 9 दिवस लागतात, त्याप्रमाणेच हा इथून जाताना त्याला तेवढे दिवस लागतात. मग त्यानंतर तो चंद्रलोकामध्ये जातो, पुन्हा तिथं त्याचं ज्याप्रमाणे कर्मश्लेष असतो त्या अनुषंगाने त्याला कुठं पुढचा प्रवास असतो तो त्या ठिकाणी निश्चित होतो. आणि तिथून तो पावसाच्या द्वारे जिथं त्याला त्याच्या कर्माचा उपभोग असतो त्या ठिकाणी तो जाऊन त्या वृष्टीद्वारे त्या भूमीमध्ये जातो, त्या भूमीमधून तो त्या अन्नामध्ये जातो, अन्नामधून तो त्या जाथे त्याला तो कर्माचा परिपाक करून घ्यायचा असेल, जिथं ती सुखदुःख अनुभवायचे असतील, त्या अन्नामधून त्या शरीरात त्या पुरुषाच्या स्त्रीच्या किंवा कुठलाही प्राणीमात्र असेल त्याच्या तो शरीरामधून मध्ये जातो. तिथून तो पुन्हा असणारा रेत वीर्य जे असेल शुक्र शोणी त्याच्यामध्ये जातं, रूपांतरित होतं. तिथून पुढे तो काय जातो तर पुनरपि जननी जठरे शयनम, ज्या ठिकाणी त्याला ते अनुभवायचं आहे त्या ठिकाणी तो पुन्हा जीव अवस्थेला प्राप्त होऊन ती सुखदुःख अनुभवतो. आणि अनुभवल्यानंतर पुन्हा त्याचा असणारे हे चक्र अशा क्रमाने चालू राहतं. म्हणजे जीवात्मा म्हणजे काय, तर जीवात्मा म्हणजे सूक्ष्म शरीर अंतःकरण चतुष्टय. म्हणून ते आपण काय म्हणतो संस्कार चांगले राहतात. कारण ते कुठे राहतात, ते संस्कार या बुद्धीमध्ये राहतात. आणि बुद्धी कुठे राहते, अंतःकरण चतुष्टयमध्ये राहते.
म्हणजेच ती जाते. म्हणजे संस्कार चांगले असतील तर काय होते, तेच संस्कार घेते आणि ती पुढच्या जन्माला जाते. शुचीनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्टोभिजायते. चांगले संस्कार असतील तर चांगल्या घरामध्ये जातो, वाईट संस्कार असतील तर वाईट योनीला तो प्राप्त होतो. म्हणजे जीवात्मा, जीवात्मा म्हणजे ज्याला आपण म्हणतो तर जीवात्मा म्हणजे कोण, तर हे सूक्ष्म शरीर जे जातं आणि येतं. मग कोण जातं, तर सूक्ष्म शरीर. मग सूक्ष्म शरीर म्हणजे जीवात्मा. ही झाली जीवात्म्याची असणारी व्याख्या. आणि म्हणून या संसारे बहुदुस्तारे, हा संसार जो आहे अत्यंत दुस्तर आहे. का, कारण जोपर्यंत जीवात्म्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत तो हा संसार पार करू शकत नाही. आणि म्हणून हे परमेश्वरा काय कर, कृपया पारे पाही मुरारे. हे परमेश्वरा तू काय कर, आमच्यावर कृपा कर. कशासाठी, तर हे असणारं जन्म आणि मरणाचं ज्या चक्रामध्ये हा जीवात्मा सापडलेला आहे त्याला सोडवण्याकरिता तू काय कर, आमच्यावर कृपा कर. एवढंच आता पहिल्या ह्याच्यात व्याख्या एवढी ठीक आहे, कारण विषय क्लिष्ट असणार. हाच विषय पुन्हा आता स्पष्ट होणार आहे. कुठे, पुढे तुम्ही ज्यावेळेस तत्त्वबोध शिकाल त्यावेळेस तत्त्वबोधामध्ये हाच विषय अजून स्पष्ट होईल. पण आत्ता फक्त एवढं तुम्हाला जीवात्मा का असावं, कारण सगळ्यांचाच प्रश्न असतो, कोण जातो कोण येतो. मग हा जातो. हे सूक्ष्म शरीर आहे, हे सूक्ष्म शरीर जातं आणि सूक्ष्म शरीरच येतं. हा श्लोकाचा थोडक्यात तात्पर्य या ठिकाणी सांगितलं. ओम तत्सत.